श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी विचार पाहणार आहोत. ते तुम्हाला तुमच्या पडत्या काळामध्ये नक्की मदत करतील. मित्रांनो, व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा, तसेच कमेंट्स करा आणि आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आयुष्यात पैशाला खूप महत्त्व आहे. कारण श्रीमंताच्या घरावर कावळा जरी बसला तरी तो मोर दिसतो आणि गरिबाच्या घरचं पोरगं उपाशी जरी असलं तरी ते चोर दिसतं. मित्रांनो, आपल्या माई सिंधुताई सपकाळ यांनी अतिशय सुंदर एक विचार सांगितला आहे. त्या म्हणतात की फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका बाळांनो, कारण काट्याला फक्त बोचणं माहीत असतं, वेदना कळत नसतात. तुम्ही तुमच्या पायांना एवढं घट्ट करा की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइए वेलकम, सुस्वागतम, हम झुकते हैं तुम चलना सीखो. आपले होते म्हणून दरवेळेस दुर्लक्ष केले, पण जेव्हा लक्षात घ्यायला सुरुवात केली तेव्हा कळले सगळ्यात जास्त तर आपलेच लोक आपल्या वाईटावर टपलेले आहेत. मित्रांनो, परिस्थिती कशीही असू द्या, बोलून दाखवायचं नाही कोण आपल्याशी कसं वागतं, कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहिलेलं केव्हाही बरं. लोक खोटं बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यापासून दुरावतो. मित्रांनो, सज्जन कोणच नसतं, कांड प्रत्येकानेच केलेले असतात. फक्त काहींचे उघडकीस येतात तर काहींचे झाकूनच राहतात. मित्रांनो, ठणकावून सांगा येणाऱ्या परिस्थितीला की आम्हाला पराभवाची भीती वाटत नाही, कारण आमचा जन्मच मुळात संघर्षांच्या मातीत झालेला आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळे तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. मित्रांनो, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही, नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही, कारण हा रियालिटी शो नाही. म्हणून सांगते, भरभरून जीवन जगा, आनंदी राहा, कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. मित्रांनो, हे कलियुग आहे. इथे खरा झुरतो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात ठेवा, विजय नेहमी सत्याचाच होतो, त्यामुळे सत्यानेच वागा. मोठे निर्णय घेताना भीती वाटणे साहजिकच आहे, पण केवळ भीतीमुळे निर्णय न घेणे हे मात्र चुकीचं आहे. निर्णय घ्या, चुकाल तर शिकाल. मित्रांनो, सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याच्या आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळू शकते, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत. नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल. मित्रांनो, जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलंच तर माफ करा. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणाभरासाठी असते तर जपणूक ही आयुष्यभरासाठी असते. कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही, हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, हेही तेवढेच आणि तितकेच सत्य आहे. मित्रांनो, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा.
जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा. ते जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हाच तुम्हाला माणसांची किंमत कळेल. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानंच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही स्वतः चांगले आहात म्हणून. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व असे सुंदर प्रेरणादायी मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा स्वामींचे विचार ऐकण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.